अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे। त्यामुळे मवियात ही जागा कोणाला सुटणार यावर राजकीय गणित अवलंबून असणार आहेत। दक्षिण नगर लोकसभेत निलेश लंकेंनी बाजी मारल्याने मवियाकडून इच्छुकांची मोठी रांग लागली आहे। बघूयात या बाबतीतला स्पेशल रिपोर्ट आढावा विधानसभेचा। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अहमदनगर शहर विधानसभेचं गेली 2 टर्म प्रतिनिधित्व करतात। सध्या अजित पवारांसोबत असलेले संग्राम जगताप हेच महायुतीचे उमेदवार असणार हे निश्चित आहे। मात्र महाविकास आघाडीत अहमदनगर शहरची जागा शरद पवारांची राष्ट्रवादी की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार याकडे सर्वांच्या नजर आहे। त्यामुळे मवियात इच्छुकांची मोठी रांग लागली। अहमदनगरमध्ये संग्राम जगतापांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांचे पर्याय आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसुंदर यांची देखील नावं आहेत। लोकशाहीमध्ये अनेक लोक आपल्याला इच्छुक पाहायला मिळतात आणि लोक उलट हे जास्त उमेदवार असणं किंवा उद्या निवडणूक होणं हे लोकशाहीचं एक जिवंत उदाहरण असतं। त्याच्यामुळे उमेदवार असणं आणि निवडणूक होणं ही लोकशाहीचं एक जिवंत एक उदाहरण असतं। त्यामुळे तसं इथं जर जास्त उमेदवार असतील किंवा पुढे समोर प्रतिस्पर्धी असेल तर हे लोकशाहीचं जिवंत उदाहरण आहे। ते चांगलं आहे, नागरिकांच्या दृष्टिकोनातून ते चांगलं आहे। आमचे जे जिल्हा प्रमुख गाडे सर असतील, आमचे दादाभाऊ कळमकर साहेब असतील, या सगळ्यांनी आम्हाला बोलून त्या ठिकाणी आमचा एक विचार झालेला आहे की ज्याला कुणाला संधी मिळेल त्याच्या पाठीमागे राहायचं, कारण काम करता आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी झटायचंय, त्यांच्यासाठी काम करायचंय, सदैव तत्पर राहून, यासाठीच हा प्रयत्न आहे। अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ 2014 पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगतापांनी 2014 आणि 2019ला मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे यंदा संग्राम जगतापांसाठी लढाई सोपी नसणार आहे। 2019चा अहमदनगर विधानसभेच्या निकालावर एक नजर टाकूया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगतापांना 81,217 मतं मिळाली होती। शिवसेनेच्या अनिल राठोड यांना 70,078 मतं मिळाली होती। मी निश्चितपणे काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक आहे। त्या संदर्भामध्ये मला आशा आहे की त्या ठिकाणी निश्चितपणे माझ्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार तिन्ही पक्षांची सृष्टी आणि विशेषतः आमची काँग्रेस पक्षाची जी सृष्टी आहेत ते त्या ठिकाणी करतील। नगर शहरामध्ये विकासाचा बॅकलॉग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती आहे। नवनीतभाई बार्शीकरांनी ज्या पद्धतीने काम या शहरामध्ये विकासाचं केलं होतं ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न माझा असणार आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुजय विखेंना पराभवाचं तोंड बघावं लागलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंनी बाजी मारली। मात्र अहमदनगर शहर विधानसभेतून सुजय विखेंना मोठं लीड मिळालं होतं। भाजपच्या सुजय विखेंना 1,05,849 मतं मिळाली, तर निलेश लंकेंना 74,263 मतं मिळाली। म्हणजेच विखेंना 31,586चं लीड मिळालं होतं। उमेदवारी मागणं हा काही गुन्हा नाहीये, प्रत्येकाला अधिकार आहेत। पण आमचं म्हणणं एवढंच आहे वरिष्ठांना की तुम्ही सिनियरिटी पहा, सर्वे करा। जर आम्ही त्याच्यामध्ये योग्य बसलो, त्याच्या क्रायटेरियामध्ये आम्ही बसलो तर आम्हाला उमेदवारी द्या, आम्ही निश्चितच लढू। आणि आमचे भरपूर अजेंडा आहे की इथं आम्ही 35 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। या शहरातले वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्याची माहिती आहे आम्हाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांविरोधात मविया कोणाला उतरवणार? ठाकरेंची शिवसेना ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा सुटणार यावर गणित अवलंबून असणार आहे। उमर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।